स्टॉक मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंगला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि स्टॉक मार्केटमध्ये काम करत्या वेळेस स्विंग ट्रेडिंग जर करायची असेल तर तुम्हाला स्टॉक सिलेक्शन त्यापेक्षाही अतिशय महत्त्वाचं आहे. आपण या सिरीजमध्ये वेगवेगळी व्हिडिओज बघितली ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या स्विंग ट्रेडिंगसाठी या वीकला नेक्स्ट वीकला जे शेअर्स परफॉर्म करू शकतात असे शेअर्स निवडले आणि त्यासोबत आपण एक फोकस केला की आपल्याला काहीतरी अभ्यास भेटावा. या अभ्यासानं आपलं लर्निंग ट्रेडिंगसाठी वाढत जावं आणि आपल्याला स्वतःलाही प्रत्येक गोष्ट टेक्निकल ॲनालिसिस संदर्भात असोत की स्टॉक सिलेक्शन संदर्भात असोत ती आपल्याला जमली पाहिजे. आपल्याला चार्टवरती काय बघायचं आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. या हेतूने ही चालू केलेली सिरीज, या सिरीजचा जवळपास मी 12 ते 13 व्हिडिओ करतो आहे आणि प्रत्येक व्हिडिओला भेटणारा प्रतिसाद हा आपला चांगला आहे. तसाच आज अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आणलेला आहे ज्याच्यामध्ये मी व्हॉल्यूमचा रेफरन्स घेणार आहे. त्यानंतर अजून काही चार्ट पॅटर्न्स पण बघणार आहोत. तर मित्रहो, बघूयात आजचा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जो आपल्या ट्रेडिंगला करेल एनलार्ज. मित्रहो, आजच्या व्हिडिओमध्ये मी महेश लोखंडे आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. जसं मी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं होतं की आज आपल्याला व्हॉल्यूम हा एक नवीन विषय शिकायचा आहे ज्याच्यामध्ये ॲनालिसिस कशा प्रकारे होतं हे शिकायचं आहे. तर मित्र, व्हॉल्यूम म्हणजे काय सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊयात. व्हॉल्यूम म्हणजे टोटल बाय सेल क्वांटिटी. याचा अर्थ होतो बाय. एखाद्या विशिष्ट टाईममध्ये एखाद्या विशिष्ट काळामध्ये जर तुम्ही शेअर्स बाय करत असाल आणि तुम्ही शेअर्स सेल करत असाल, या विशिष्ट काळामध्ये असे खूप सारे लोक असतील की शेअर्स बाय करतायत आणि सेल करतायत. या टोटल वेळेमध्ये जे बाय सेल झालेले टोटल शेअर्स आहेत याला व्हॉल्यूम म्हटलं जातं. व्हॉल्यूमचा वापर करता वेळेस, कारण की असं म्हटलं जातं प्राइसला कन्फर्म करण्याचं काम व्हॉल्यूम करत आहे. जर व्हॉल्यूमचा अभ्यास करायचा असेल तर नॉर्मली कसा केला जातो असं म्हटलं जातं. एखाद्या वेळेस जर जिथे व्हॉल्यूम इन्क्रीज झालेला असेल, व्हॉल्यूम हा जर इन्क्रीज झालेला असेल आणि प्राइस इन्क्रीज झालेली असेल तर याचा अर्थ याच्यामध्ये आपण बाईंगचं सिग्नल घेऊ शकतो. याचं रिझन काय? तर याचं रिझन असं मानलं जातं की या व्हॉल्यूममध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं बायर प्लस सेलर दोन्ही असतात, पण प्राइस वरती जाते याचा अर्थ या व्हॉल्यूममध्ये जास्त बायर आहेत. मग दुसरा पॉइंट, जर व्हॉल्यूम वाढतंय आणि प्राइस कमी होते अशी जर केस असेल तर या केसमध्ये आपण हे समजू शकतो की आपल्याला सेलिंग सिग्नल भेटू शकतंय किंवा सेलिंग लोक याच्यामध्ये डॉमिनेट करतायत, कारण की व्हॉल्यूममध्ये बाय प्लस सेल या दोन्ही प्रकारचे लोक असतात. तर आपल्याला सिग्नल काय भेटतंय? जर व्हॉल्यूम वाढला, प्राइस वाढली म्हणजे व्हॉल्यूम हा प्राइसला कन्फर्म करतोय. तर मित्रो, ही नॉर्मल गोष्ट आहे. पण जर व्हॉल्यूम कमी होत असेल, जर व्हॉल्यूम कमी होत असेल आणि प्राइस वाढत असेल तर आपण काय समजायचे? तर सिंपल आहे, व्हॉल्यूम कमी होत आहे आणि प्राइस वाढते आहे म्हणजेच ती जी वाढणारी प्राइस आहे ती सस्टेनेबल वाढत नाही आहे हे आपल्याला समजून घ्यायचे आहे. याच्या वेगळ्या पद्धतीनं व्हॉल्यूम कमी होत आहे आणि प्राइस कमी होत आहे. जर असं होत असेल तर तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की जी कमी होणारी प्राइस आहे डाऊन किंवा फोर्सने डाऊन जाणार आहे असं नाही, कारण की त्याच्यामध्ये सेलर हे प्रत्येक ट्रेड गणित कमी होत आहेत आणि जर वाढत असेल प्राइस तर प्रत्येक ट्रेड गणित, व्हॉल्यूम जर कमी होत असेल तर प्रत्येक ट्रेड गणित ते बायर्स कमी होत आहेत. तर मित्र हो, या पद्धतीने आपल्याला व्हॉल्यूमचा अभ्यास करायचा आहे. मित्र, चार्टवरती तुम्हाला बिर्ला कॉर्पोरेशन नावाचा शेअर्स दिसतोय.
हा चार्ट मी या वीकच्या स्टॉक सिलेक्शनसाठी घेतलेला आहे. पण हा चार्ट मी स्टॉक सिलेक्शन का केला तर सिंपल आहे. याच्यामध्ये मी सगळ्यात अगोदर जी कॉन्सेप्ट आपण बघितली त्याच्यावरती फोकस करूयात की आपण व्हॉल्यूमचा अभ्यास केला होता. आता इथे आपल्याला जर बघितलं तर इथे प्राइस ही कन्सिस्टंट डाऊन जात आहे. त्या काळामध्ये बिर्ला सॉफ्टचा व्हॉल्यूम पण या काळापासून कन्सिस्टंट डाऊन गेलेला आपल्याला चार्टवरती दिसतोय. म्हणजे प्राइस डाऊन जाते त्यावेळेस व्हॉल्यूम पण डाऊन आहे. याचा अर्थ जी प्राइस डाऊन जाते ती कन्फर्म नाही आहे. मग त्यानंतर काय होतंय की लास्ट कॅन्डलला या कॅन्डलला व्हॉल्यूम इन्क्रीज झालेला आपल्याला दिसतोय. हा इथे जो व्हॉल्यूम इन्क्रीज झाला तो व्हॉल्यूम इन्क्रीज झालेला व्हॉल्यूम आपल्याला दाखवतोय की आता प्राइस चांगल्या पद्धतीने इन्क्रीज होऊ शकते. कारण की व्हॉल्यूम इन्क्रीज प्राइस इन्क्रीज. कारण की या कॅन्डलला जिथे लास्ट कॅन्डलला आपल्याला व्हॉल्यूम वाढलेला दिसतोय त्यावेळेस प्राइसही इन्क्रीज झालेली दिसते. तर मित्रो अशी प्रोबॅबिलिटी आहे व्हॉल्यूम जर वाढला प्राइस जर वाढली तर ती सस्टेनेबल वाढेल. म्हणून आपण काय करूयात की हा स्टॉक आजच्या या वीकच्या ट्रेडिंगसाठी सिलेक्ट करूयात ॲज पर व्हॉल्यूम बेसिस. या व्यतिरिक्त या चार्टवरती मी एक पॅटर्न बघितलेला आहे. तो पॅटर्न पण अतिशय महत्त्वाचा पॅटर्न आहे ज्याला आपण कप अँड हँडल पॅटर्न म्हणतो. मित्रो कप अँड हँडल पॅटर्न काय असतो तर आपण इथे कप अँड हँडल पॅटर्न समजून घेऊयात. जिथे प्राइस ही एक यू टाईपमध्ये खाली येते नंतर खाली बेस क्रिएट करते आणि पुन्हा वरती जाते. ठीक आहे. मग ज्यावेळेस हा यूचा हा जो पॉईंट आहे या पॉईंटला पुढे जाऊन ब्रेकआउट होते. इथे त्याचं ब्रेकआउट झालं मग आपण याला यू पॅटर्न म्हणतो. आणि यू पॅटर्न जर आपण मल्टीबॅगर पॅटर्न म्हणून ओळखला जातो. पण मित्र हो पुढे काय होतं की हा पॅटर्न इथे ब्रेक पण करतोय. पण ब्रेक केल्यानंतर हा ब्रेकआउट फेल जातोय आणि नेक्स्ट काही दिवस प्राइस ही कन्सिस्टंट डाऊन येत आहे. ज्यावेळेस ती प्राइस डाऊन येत आहे त्यावेळेस आपल्याला सिंपल याला असं म्हटलं जातं की हा एक पॅटर्न आहे ज्याला कप अँड हँडल पॅटर्न म्हणतात. आता या कप अँड हँडल पॅटर्नला ॲक्च्युअल ट्रेंड लाईन ड्रॉ करून कसं शोधायचं तर सिंपल आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन घ्यायची आहे. हा जो प्रिव्हियस स्विंग आहे तिथे मी ही हॉरिझॉन्टल लाईन टाकली. हा आपला झाला यू पॅटर्न. देन हा जो आपल्याला या पोर्शनमध्ये दिसतोय जिथनं प्राइस ब्रेकआउट झाल्यानंतर फेल होते तर तो पॅटर्नला आपण सिंपल पॅरलल चॅनल टाकूयात. मी या हाय पॉईंटला पकडलं आणि इथपर्यंत प्राइस सिंपल याला आणलंय. त्याच्यानंतर हाय पॉईंटला पकडल्यानंतर मी याला इथपर्यंत आणलंय आणि त्यानंतर मी याला या पोर्शनमध्ये अशा टाईपमध्ये लावलंय. हे सिंपल आपल्याला क्रॉस फ्लॅग लाईक अ फ्लॅग पॅटर्न दिसतंय जे आपण काही व्हिडिओ अगोदर बघितलं होतं की इथनं प्राइस अप जाते नंतर क्रॉसमध्ये ती डाऊन येत आहे. ज्यावेळेस कप अँड हँडल येतो त्यावेळेस फ्लॅग टाईपमध्ये होतं. पण जिथे तो पॉईंट असतो जिथे ब्रेकआउट होतं जिथनं फ्लॅगला क्रॉस स्टार्ट होते तिथे ॲक्च्युअल अगोदर यू पॅटर्नचं ब्रेकआउट असलं गरजेचं होतं. मग जर यू पॅटर्नचं ब्रेकआउट असेल आणि त्यानंतर जर ही यू पॅटर्न फेल जातोय आणि क्रॉस टाईपमध्ये प्राइस डाऊन येते तर त्यानुसार याला कप अँड हँडल पॅटर्न म्हणतात. तर सिंपल आहे या कप अँड हँडल पॅटर्नमध्ये मला जर ट्रेड प्लॅन करायचं असेल तर मित्र हो या यू पॅटर्नचा फेल ब्रेकआउट ज्यानंतर झाला तिथे जो ब्रेकआउट झाला त्यानंतर प्राइस खाली आली. इथे आता आपल्याला जो क्रॉस आहे तिथे मी जो एक चॅनल टाकलेला आहे या चॅनलला जशी नेक्स्ट एक कॅन्डल ब्रेकआउट करते कारण की या कॅन्डलनं ब्रेकआउट नाही केलेलं जर नेक्स्ट कॅन्डल जर ब्रेकआउट करत असेल
तर आपल्याला हा स्टॉक डेलीच्या चार्टवरती 1 दिवसाने वरती क्लोजिंगवरती दिली तर हा स्टॉक तुमच्या बाईंगसाठी नेक्स्ट वीकच्या स्विंग ट्रेडिंगसाठी इंट्राडे ट्रेडिंगसाठी बेस्ट असू शकतो. तर मित्र हो, या स्टॉक संदर्भात तुम्ही व्हॉल्यूम ॲनालिसिसचा पण महत्त्वाचा पार्ट शिकलेला असाल. याच्यावरती आपण डिटेल्ड व्हिडिओ पण बनवणार आहोत व्हॉल्यूम ॲनालिसिसवरती. नेक्स्ट चार्ट आहे आपल्यासमोर JSW एनर्जी. JSW एनर्जी हा जो स्टॉक आहे याच्यामध्ये आपण अगोदर शिकलेला तसाच एक पॅटर्न दिसतोय, ज्यांना हा पॅटर्न माहिती असेल त्यांनी याला कमेंटमध्ये टाईप करावं. मित्र हो, प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक पॅटर्न आणि प्रत्येक ॲनालिसिस महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये पण ज्यावेळेस प्राईस वरती जाते, इथनं प्राईस ज्यावेळेस वरती जाते त्यावेळेस आपल्याला अप स्लोप दिसतोय, ज्यावेळेस प्राईस खाली येते त्यावेळेस डाऊन स्लोप दिसतोय. कारण की डाऊन जाणारी प्राईस ही सस्टेनेबल नाही आहे. पुन्हा प्राईस वरती जाताना आपल्याला दिसते, आता पुन्हा प्राईस वरती गेली आहे, म्हणजे ज्यावेळेस अप ट्रेंड दिसतोय प्राईसमध्ये तर सिम्पल हा प्राईसमधला अप ट्रेंड आपण बघायचा आहे. त्यावेळेस व्हॉल्यूमचा पण अप ट्रेंड बघायचा आहे. मी हा व्हॉल्यूमचा अप ट्रेंड दोन पद्धतीनं बघू शकतो. एक तर पर कॅन्डल वाईज वाढतं आहे की कमी होतं आहे, किंवा मी एक व्हॉल्यूममध्ये ॲव्हरेज लाईन टाकूनही याचा ॲनालिसिस करू शकतो. त्यानंतर या पॅटर्नमध्ये पण ब्रेकआउट झालेलं आहे आणि या वीकमध्ये पण त्या पॅटर्नने खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे. या कालचा दिवस पण त्याच्यासाठी खूप चांगला होता. JSW एनर्जी हा स्टॉक नेक्स्ट वीकसाठीही आपल्याला खूप प्रोडक्टिव्ह असू शकतो. JSW एनर्जी पण मित्र हो, इथे मी प्रत्येक गोष्ट एज्युकेशन पर्पजने सांगतो आहे, ना की मी इथे कुठला स्टॉक बाय करण्याची रिकमेंडेशन करतो आहे, ना तुम्ही तो घेतलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. इथलं एज्युकेशन घ्या. तुम्ही जर तुमचा कुठला स्टॉक घ्यायची इच्छा ठेवत असाल यातला, तर याच्यामध्ये तुमचा स्वतःचा पूर्ण अभ्यास असावा. कारण की मी इथे कुठल्याही प्रकारचं ॲडवायझरी देत नाही आहे. तुमचा अभ्यास तुम्हाला करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्र हो, अशाच दोन नवीन स्टॉकसोबत आणि नवीन लर्निंगसोबत मी मार्केट समजवरती आपल्याला भेटणार आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर एकदा या व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर तुमच्या मित्रांना या स्टॉक मार्केटच्या लर्निंगमध्ये प्रॉफिट जास्त कमवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचंही लर्निंग वाढेल. आणि मित्र हो, जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असाल तर धन्यवाद आणि एकदा सबस्क्राईब करून घ्याल. थँक्यू.